नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण संभाव्य प्रश्नांची सिरीज जो की बुद्धिमत्ता या पार्टचं आपण योग्य ते विश्लेषण बघू. तर आपण आपल्या चॅनलला जर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ लिंक इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर आपण आपला सेशन इथं चालू करूया. ओके, देन एक माकड पहिलाच म्हणजे देन क्वेश्चन काय 21 नंबरचा तो क्वेश्चन किंवा त्या पद्धतीने पहिला क्वेश्चन. एक माकड 43 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 8 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते. असं करता करता ते किती मिनिटात ते खांबाचे टोक गाठेल असं जर म्हणताय तर लक्षात घ्या यार, किती चढणार म्हणजे किती एका मिनिटाला काय होत आहे, एका मिनिट फर्स्ट मिनिट तो त्याच एका मिनिटाला 8 मीटर चढत आहे. क्लिअर. आणि दुसऱ्या एका मिनिटाला म्हणजे त्याच म्हणजे दुसऱ्या मिनिटाला म्हटलं तर असं 2 मिनिट होत आहे. एक आणि एक दोन मिनिटात दुसऱ्या मिनिटाला काय होत आहे, 3 मीटर खाली घसरत आहे. मग अल्टिमेटली 2 मिनिटात काय होत आहे, 2 मिनिटात असं जर विचार जर केला 8 वजा 3 म्हणजे 5. 2 मिनिटात 5 मीटर तो चढत आहे. क्लिअर. 2 मिनिटात किती, 5 मीटर. मग आता मला सांगा इथे, मग याच्या जवळपासचा आकडा इथं विचार करायचा. आता किती मीटर त्याला चढायचा आहे, 43. मग मला सांगा जर 8×5 = 40 पर्यंत जर गेलो आपण तर तिथं 3च बॅलन्स आहे. 3 बॅलन्स आहे म्हणजे तो एका मिनिटाला किती चढताय, 8. म्हणजे तो शक्य नाही आहे. म्हणजेच काय करावं लागेल, देन एक कमी. म्हणजेच काय, आता इथे जर 7×5 = 35 पर्यंत जर गेलो तर 7 म्हणजे 35 मीटर पर्यंत गेलो तर काय होत आहे लक्षात घ्या, किती होत आहे, 35 मीटर चढला. तर इकडे तुमच्या 7 गुणलं म्हणजे रेशो मेथडनं इथे 7 म्हणजे 14 मिनिट झाले. किती मिनिटे झाले, 14. तर मला सांगा आता 35 मीटर चढला किती मिनिटापर्यंत, 14 मिनिटापर्यंत. आता काय होत आहे लक्षात घ्या, 35 आणि तो नेक्स्ट जो मिनिट आहे, नेक्स्ट मिनिटामध्ये तो किती मीटर चढणार, 8. मग 8 चढताय का पाहू. इथं जर 8 जर म्हणजे कितवा, 15व्या मिनिटाला 8 मीटर चढताय म्हणजे 35 आणि 8 किती होत आहे तुमचा, 43. म्हणजे हे 14 अधिक 1 म्हणजेच किती होत आहे सांगा, 14 अधिक 1 म्हणजे तुमचं डायरेक्टली उत्तर तिथे किती मेंटेन असायला पाहिजे. तर मला सांगा +1 जर इथं जर केलो तर 15 इज अ करेक्ट आन्सर. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. समजत आहे का. यानुसार तुम्हाला याचं इथं थोडं व्हिज्युअलायझेशन करणे आवश्यक होता. क्लिअर. दे नेक्स्ट. देन त्याच्यानंतरचा जर इथं विचार जर केला तर पुढचा क्वेश्चन बघा. हा, हौसाबाई सदूच्या सासूबाई आहेत. हौसाबाई कोण, सदूच्या सासूबाई आहे. हौसाबाई यांची मुलगी असणार, मुलगी. देन मुलगी असणार, देन सासूबाई. हा म्हणजे नवरा. म्हणजेच कोण आहे, स्वतः सदू आहे. कोण आहे, सदू. ठीक आहे. तर सदूची मुलगी हौसाबाईच्या मुलाची कोण, सदूची मुलगी हौसाबाईच्या कोण कोण म्हणताय. तर तिथं देन डायरेक्टली आता जर इथं विचार जर केला तर देन त्याच्यानंतरचा जर आपण विचार जर केला तर काय होत आहे बघा. आता पुढं देन नेक्स्ट जर आता इथं जर विचार जर केला तर बघा आता पुढचं, हौसाबाई मग सदू म्हणताय. मग आता सदूची मुलगी कोणाची, सदूची मुलगी सदूची मुलगी कोणाची काय म्हणताय, सदूची मुलगी म्हटलं तर काय. हा, मग देन सदूची मुलगी हौसाबाईच्या मुलाची कोण, सदूची मुलगी हौसाबाईचा मुलगा. आता मुलगा असेल इथे, हौसाबाईचा मुलगा. ठीक आहे. मग आता देन मुलाची कोण म्हटलं तर ते काय होणार सांगा बरं. आता ती म्हणजे बहिणीची मुलगी या नात्याने हौसाबाईच्या मुलाची कोण म्हणताय. तर मग काय होणार, भाची. इथे तुमचा करेक्ट ऑप्शन येणार. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग समजलं. या पद्धतीने ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. दे आता बघा, ए ला 400 म्हणताय, बी ला काय होत आहे 380 आणि सी ला काय होत आहे सांगा बरं 360. तर आता याच प्रकारे मग सी डी ई एफ चा विचार केला तर 20 न कमी होत आहे. म्हणजे इथं 40, देन इथं 20 आणि इथं काय तुमचं डायरेक्टली किती होत आहे 300. या पद्धतीने तिथे राहणार आहे. म्हणून 300 म्हणून कोणता उत्तर येत आहे, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन कोणता येणार,
बी इज अ करेक्ट आन्सर. कमी कमी होत आहे, सोपा क्वेश्चन होता, काही विशेष वेगळा नाही. तर बघा आता पुढचं, 31 ऑगस्ट रोजी गुरुवार येतो तर त्याच वर्षी गांधी जयंती. आता 31 ऑगस्ट आहे, 31 ऑगस्ट गुरुवार, गुरुवार आहे, तर त्याच वर्षी गांधी जयंती. गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरचा इथं जर विचार जर केला तर 2 ऑक्टोबरचा काय होतं सांगा. मग देन त्याच्यानंतरचा जर 2 ऑक्टोबरचा जर विचार जर केला आपण तर काय होतं बघा पुढचं. हा, देन मला सांगा 31 ऑगस्ट महिना संपला, देन मग सप्टेंबर, मग ऑक्टोबर, 2च तर महिने आहे. सप्टेंबरचे 2 दिवस, कारण 30 दिवस घ्या किंवा 2 दिवस घ्या सारखंच आहे. मग ऑक्टोबरचे किती, मग 2च दिवस, 2 दिवसापर्यंत, 2 आणि 2 किती 4, 4 दिवस पुढे जाणे काय आणि 3 दिवस मागे प्लस 4 म्हणजेच काय होणार तिथे देन. मग बुधवार, मंगळवार आणि सोमवार अशा पद्धतीने काय होणार, सोमवार असं तुमचं उत्तर येणार. म्हणजे सोमवार म्हणजेच कोणता आहे ऑप्शन, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथं आहे. ठीक आहे. दे नेक्स्ट बघा पुढं, ते नातेसंबंधाचा आहे. जर पी हा यमचा भाऊ आहे, पी हा यमचा भाऊ आहे, इथं मेल म्हणजे प्लस, क्यू हा यमचा मुलगा आहे, क्यू 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 यमचा मुलगा आहे, यमचा मुलगा म्हटलं तर इथं मेल. देन पी ची मुलगी आर, पी ची मुलगी कोण, आर, आर हिचे टी शी लग्न झाले, टी शी लग्न झाले. मुलगी म्हणते फिमेल, तर इथं काय होणार मेल लग्न झालेले आहे. यम आणि यस या बहिणी आहे, यम आणि यस, यम आणि यस काय बहिणी म्हटलं तुमचं फिमेल आहे. तर यस चे क्यूची नाते काय, म्हणजे यस ही क्यूची कोण, यस ही क्यूची कोण, मग आईची बहीण म्हटलं तर मावशी, या पद्धतीने तिथे काय होणार मावशी असं तिथे तुमचं रिलेशन मेंटेन होत आहे. क्लिअर, मग समजलं. मग या पद्धतीने तुमचा तिथे विषय होता. पुढचं आता बघा, इथे खालील मांडणीवरून अनुक्रमे पी व क्यू ची किंमत काढा अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न आहे. तर देन त्याच्यानंतरचा जर आपण जर इथं विचार जर केला पी व क्यू ची, तर पी व क्यू ची जर आपण जर विचार जर केला तर सांगा इथे. आता यांच्यामध्ये लॉजिक काही नाही, वेगळं काही नाही. तर बघा क्रॉस मध्ये 9 अधिक 3 किती होत आहे 12, आणि देन त्याच्यानंतर 8 अधिक 4 किती होत आहे तुमचं 12, म्हणजे क्रॉस मध्ये तुमची त्यांची बेरीज 12 होत आहे. मग देन त्याच्यानंतर इथं सुद्धा तुमचं सांगा 13 अधिक काय ते तुमचं 3 म्हणजे किती होत आहे 16, म्हणजे सारखं पाहिजे दोन्ही. तर 8 मध्ये किती मिळवू म्हणजे तुमचं 16 होणार, तर 8च मिळवावं लागेल. म्हणजे क्यू ची व्हॅल्यू किती येते 8, क्यू ची व्हॅल्यू किती येते 8 या पद्धतीने राहणार. मग क्यू ची व्हॅल्यू 8 म्हणजे अनुक्रमे म्हणताय बघा इथं गोली गद्दो काय सेकंड नंबरवर आहे, सेकंड नंबरचा 8 पाहिजे, म्हणजे तुमचा फर्स्ट नंबरचा 8 हे दोन्ही ऑप्शन नाही येणार, एक तर 9 आणि एक तर 11 या पद्धतीने आहे. देन पुढे जर आपण जर विचार जर केला तर पुन्हा तेच आहे, 18 अधिक 10 म्हणजेच किती होतं 28. मग आता देन त्याच्यानंतर इथं 17 अधिक काय करू म्हणजेच तुमचं इथं उत्तर किती यायला पाहिजे 28 यायला पाहिजे. तर इथं 11 मिळवायला पाहिजे, किती 11, 11 म्हणजे ते कोणाची व्हॅल्यू आहे पी ची व्हॅल्यू आहे, पी इज इक्वल टू 11. मग पी इज इक्वल टू 11 म्हटलं तर पहिला घटक 11 पाहिजे, म्हणून तुमचं उत्तर कोणतं येणार ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर, मग ओके. देन नेक्स्ट बघा पुढचं, ए हा बी पेक्षा कमी वेगाने धावतो आणि सी हा बीच्या ए हा बी पेक्षा कमी वेगाने, म्हणजे बी जास्त वेगाने, ए हा बी पेक्षा म्हणजे ए कमी वेगाने. देन बी आणि सी, बी हा सी च्याच वेगाने धावतो, म्हणजे बी आणि सी एकदम सारखे, परंतु डी पेक्षा जास्त वेगाने धावत नाही. म्हणजे डी पेक्षा जास्त वेगाने म्हणजे डी जास्त वेगाने धावत असतील, अरे आहे की नाही. मग बी पेक्षा हे सारखे आहे म्हटलं तर डी. हा, मग ए पेक्षा सी चा वेग कमी आहे, ए पेक्षा सी चा वेग कमी आहे नाही, ए पेक्षा डी चा वेग जास्त नसेल, ए पेक्षा डी चा नाही, हाही चुकीचं आहे तुमचं. मग आता तुम्हाला योग्य नसलेलं असं विचारताय, ए पेक्षा सी चा वेग कमी नसेल, हा तुमचा सेंटेन्स बरोबर आहे. देन दुसरं आपण चुकीचं आहे, आपल्या चुकीचंच विचारताय, ए पेक्षा डी चा वेग जास्त नसेल, कुठं डी चा वेग जास्त आहे, तर मग तुमचा चुकीचा पर्याय कोणता बी, बी पेक्षा डी चा वेग जास्त असेल, बी पेक्षा डी चा वेग बरोबर आहे. दिलेली माहिती अपुरी आहे किंवा नाही आपल्याला उत्तर काढता येते, म्हणून अपुरी वगैरे काही नाहीच. देन पुढं नेक्स्ट जर म्हटलं, एक माणूस पूर्वेकडे 1 किमी चालत गेला,
पूर्वेकडे. म्हणजे आपण असं व्यवस्थित प्लस करतो आणि देन त्याच्यानंतर 1 किलोमीटर किती, हा पूर्वेकडे चालत गेलं, त्यानंतर तो दक्षिणेकडे, दक्षिणेकडे वरून 5 मीटर, मग 5 मीटर गेला, 5 किलोमीटर गेला. ते मग मग नंतर पूर्वेकडे म्हणजे त्याच्या डाव्या हातावर किती, 2 किलोमीटर, किती 2 किलोमीटर इथं म्हटलं, 2 किलोमीटर देन त्याच्यानंतर चालत गेलं, त्यानंतर तो उत्तरेकडे 9. आता उत्तरेकडे 9 म्हणताय तर इथं या पद्धतीने 9 आपण विचार करूया, 9 किलोमीटर. म्हणजेच यार इथं बघा, लक्षात घ्या, हा जो डिस्टन्स आहे तुम्हाला हा शॉर्टेज डिस्टन्स इथं मेंटेन करायचा आहे. तर मला सांगा, हा 2 किलोमीटर आहे, तर हा सुद्धा किती, 2 किलोमीटर होणार. मग हा टोटल किती, 9 होता. 9 पैकी इकडचा 5 असेल, 5 किलोमीटर, तर हा सुद्धा, मग ही 9 पैकी 5 म्हटलं, हे किती होणार, 4 किलोमीटर. असं डायरेक्टली तुमच्या डायग्राम वरून उत्तर तिथे काढणे आवश्यक राहील. मग एकदा का बघा, लक्षात घ्या, जर आपण ABC ट्रायंगल जर म्हटलं, ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल तुमचा बी जो आहे 90 डिग्रीचा कोन निर्माण करताय, म्हणजेच त्याच्या पायथागोरस थेरम नुसार, म्हणजे तुम्हाला दोन साइड्स माहिती पाहिजे. AB बरोबर काय, 1+2, 1+2 म्हटलं तर 1+2 आहे ना, म्हणजेच किती होतं, 3 किलोमीटर. आणि देन त्याच्यानंतर बीसी किती होतं सांगा बरं, बीसी तुमचा आहे 4 किलोमीटर. मग आता तुम्हाला ट्रिपलेट माहिती असायला पाहिजे, 3, 4, 5, 3, 4, 5 असं ट्रिपलेट तुमचा माहिती असणं आवश्यक आहे डायरेक्टली. नाहीतर बघा, 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग, 9+16 म्हणजे किती होतं, 25, 25 कोणाचा वर्ग आहे, 5चा. मग तेवढं करण्याची गरज नाही आहे, ट्रिपलेट नुसार आपल्याला जाता येणार आहे. नेक्स्ट, आता बघा पुढचं, एका सांकेतिक भाषेत 743 म्हणजे ग्रीन कलर बुक असा आहे, ग्रीन कलर. आता मला सांगा, 9 साठी विचारताय, कोणासाठी, 9 अंक. मग डायरेक्टली जम्प करायचं, 9 कुठं आहे, इथं आहे का 9, नाही, म्हणजे इथं आहे का, आहे, इथं एका ठिकाणी आहे, पुन्हा कुठं आहे का, इथे नाही आहे. मग मला सांगा, इथं असणारा बाकी कुठे नसणारा असा पाहिजे. 7 इथं आहे, 4 इथं आहे, म्हणजे त्यांच्यापैकी कोणते तरी 2 पुन्हा रिपीट होणार आहे, पहिला आणि तिसरा. मग मला सांगा, इथे ग्रीन कलर अर्थ असा आहे, इथं ग्रीन कलर बुक म्हणजे ग्रीन कलर डबल डबल येत आहे, म्हणजे 7 आणि 4 सुद्धा डबल येत आहे, म्हणजेच काय होत आहे, 9 साठी जो उर्वरित आहे, उर्वरित कोण आहे, 9 इजिकल टू काय, अर्थ. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचा आहे. क्लिअर. मग काय होणार तुमचा, अर्थ म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आहे. कोणता येत नाही किंवा तो एकाच ठिकाणी आहे, म्हणजे एक तुमचं तिथे उत्तर म्हणून राहणार आहे. क्लिअर. मग ओके, डन. पुढचं, नॅशनल हा शब्द सांकेतिक लिपीत, आता बघा, नॅशनल, नॅशनलला कसं लिहिलं जात आहे, हा नॅशनलला उलट पद्धतीने LANOITAN अशा पद्धत, म्हणजे उलट क्रम आहे बघा, LANO असं उलट लिहिलेलं आहे. मग डायरेक्टली आपला समजून आला, तर टेलिकॉमचं सुद्धा आपण तसं लिहू, टेलिकॉमचा जर आपण जर विचार जर केला तर MOCELET. मग आता तुमचा यम ने सुरुवात होणार, सर्वच ऑप्शन जवळपास आहे, टी सुद्धा शेवट आहे सर्वांचा, MOCELET म्हणजे ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. सोपा होता, डायरेक्टली विचार करायचा होता. एका सांकेतिक भाषेत 12 या संख्येला यन म्हणतात. हा जरा लक्षात घ्या, 12 या संख्येला काय म्हणतात, यन. ठीक आहे. देन 22 या संख्येला काय म्हणतात, 22ला काय म्हणताय, डी. देन 15ला काय म्हणताय, 15ला म्हणताय के. तर त्याच भाषेत 3, 8, 25. आता मला सांगा यार, देन त्याच्यानंतर 12 कोणाचा नंबर आहे, कोणाचा, इथं KL म्हणजे IJKL म्हटलं तर तुमचं 12 नंबरिंग आहे. 12 अधिक यांचं नंबरिंग किती, 14. 12 आणि 14 किती होतं, यांची टोटल 26 होत आहे. होत आहे असं. देन इथं 22 बघा, 22 कोणाचं आहे, तुमचं 22 आहे. देन देन काय होत आहे तुमचं, देन इथं जर VX, मग देन त्याच्यानंतर इथं जर आपण जर विचार जर केला, तर यानुसार तुमचा याचा 4 अधिक तुमचा 22, 4 अधिक 22 म्हटलं की तुझं 26 होत आहे असं. देन इथं 15 के चा नंबरिंग किती येत आहे तुमचा, 11 अधिक तुमचा 15 म्हटलं की तुझा 26.
म्हणजे तुमची टोटल त्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 26 यायला पाहिजे. मग 3, 8, 25 या संख्येपासून कोणता अक्षर गट निर्माण होणार, म्हणजे 3 म्हणताय, 3 म्हटल्यानंतर 3 हा तुमचा झाला, म्हणजे यांच्यामध्ये किती मिळवावं लागेल, 23 कोणाचा आहे, डब्ल्यूचा आहे. समजत आहे का, क्लिअर. मग ओके. नेक्स्ट आता बघा 8 जर म्हटलं तर 8 म्हटलं तर किती, 8 मध्ये तुमचं 18 मिळवावं लागेल. 18 म्हणजे कोणता येतं, 18 वर कोण असते, आर. त्याच्यानंतर जर मला सांगा 25 आणि काय करू मग, 25 अधिक 1 म्हणजेच काय होणार तुमचा ए, असं तुमचं राहणार. म्हणजे WRA दिस इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार. थोडं लॉजिक लागलं व्यवस्थित ठीक, नाहीतर जरा गडबडलेला विषय असता. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता ते देन पुढं, सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. 5 दिवसांनी मोठी आहे म्हटलं तर अगोदर जन्म झाला की नंतर, अगोदर झाला असेल. म्हणजेच काय होणार, तिचा 3 ऑगस्टला जन्म झाला असेल. कोण नंतर, कोण आहे, स्वाती, आणि ही सीमा. ठीक आहे, या पद्धतीने आहे. यावर 15 ऑगस्टला जर म्हणताय, 15 ऑगस्टला कोणता दिवस काय म्हणताय सांगा. 15 ऑगस्टला रविवार. कोणता वार, रविवार. 15 ऑगस्टला रविवार जर असं म्हटलं तर स्वातीचा वाढदिवस कोणता. आता 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट तुम्ही एकतर मागे जा किंवा कोणता स्वातीचा म्हटलं तर इथलं तुम्हाला काढायचं अंतर. मग आता 15 ऑगस्ट देन त्याच्यामध्ये 3 ते 15, जर आपण 3 वरून 15 कडे जर गेलो तर गॅप कितीचा, यांच्या दिवसातला गॅप म्हटलं तर, दिवसातील गॅप जर असा विचार जर केला, दिवसातील गॅप कितीचा, मग आता बघा किती, 3, 12 दिवसाचा आहे. म्हणजे 12 दिवसाच्या पैकी म्हणजे बाकी किती होत आहे, 7. म्हणजे 12 मध्ये 7 ने जर भागलो तर तुमचं किती, बाकी किती उरत आहे, 5. किती उरत आहे, 5. मग बाकी जर 5 उरत असेल तर तुमचं जे काही आहे इथे मागे जाणे आहे. मागे म्हटलं तर मायनस करणे आहे. 5 दिवस मागे जा किंवा 2 दिवस पुढे जा. म्हणजे रविवार प्लस तुमचं 2 म्हटलं तर उत्तर काय आहे, रविवार प्लस 2 म्हटलं तर काय येणार उत्तर देईन त्याच्यानंतरचं. मग सोमवार आणि मंगळवार इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. काय, मंगळवार. अशा पद्धतीने तुमचा ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन कोणता, डी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. 15 मग दिन त्याच्यानंतर तसं होईल. ओके. नेक्स्ट त्यानंतर दुपारी 1:30 वाजल्यापासून तर त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा व तास काट्याला किती वेळा ओलांडेल. अशा म्हणताय की मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. आता एकमेकांना ओलांडणे म्हणजे एका तासामध्ये 1 वेळाच. मग आता कधी म्हणतात, दीड पासून तर देन त्याच्यानंतर काय होणार, देन त्याच्यानंतर 1:30 ते 7:30. आता मित्र मला सांगा इथे, आता तुमचा 1:30 पासून 1 ते तुमचं लक्षात घ्या, 1:30 ते 2 दरम्यान कोणताच तिथे डायरेक्टली काटा एकमेकांना पार करून जात नाही. परंतु 2 ते 3 मध्ये 1 वेळा, देन 3 ते 4 मध्ये, 4 ते 5 मध्ये, 5 ते 6 मध्ये, 6 ते 7 मध्ये. अशा पद्धतीने तुमच्या या स्लॉट मध्ये मात्र ते एक वेळा तुमच्या तिथे पुढे जाणार. म्हणजे इथं एक म्हणजे टोटली किती, 5 वेळा तुमचं त्या पद्धतीने तुमचं तिथे उत्तर येणार आहे. बघा, श्यामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद. एका तासाला किती, 10 सेकंद मागे पडताय. मागे जर आपण लिहून ठेवला मागे आपल्या समजुतीसाठी, तर सोमवार सकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवार सकाळी 6 वाजता. सोमवारी सकाळी 6, तर शुक्रवारी, तर मला सांगा सोमवार टू मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असा 4 दिवसाचा गॅप आहे. सोमवार ते शुक्र 4 दिवसाचा गॅप आहे. किती, 4 दिवस. 4 दिवस म्हणजे तास किती होणार, गुणिला तुमच्या एका दिवसात 24 म्हणजेच किती होत आहे, देन त्याच्यानंतरच देन
पुढे जर आपण जर इथं विचार जर केला 24, तर 4 गुणिला 24 होत आहे, ठीक आहे. आणि एवढं तासांचा तिथं फरक, आणि देन त्याच्यानंतर दर तासाला किती 10, म्हणजे एकूण वेळेतील फरक जर विचार जर केला, वेळ फरक जर म्हटलं तर तुमचा 4 गुणिला 24 गुणिला 10 भागीला काय, मग आता तुमचं हे सर्व सेकंदामध्ये निघणार ना, काय निघणार सेकंदात, भागीला काय करायचा 60 डायरेक्टली करायचा मित्र. आता नेहमी त्या पद्धतीने जर विचार नाही केला, लक्षात घ्या इथे 0 गेट कॅन्सल होत आहे. 60 ने भागणे म्हणजे मिनिटात कन्वर्जन करणे. 6 एक 6, मग किती होतं 24, म्हणजे 4 गुणिले 4 म्हणजे किती 16. 16 मायनस जर असं जर म्हटलं तर 16 मायनस म्हटलं तर किती होतं सांगा बरं तुमचं उत्तर तिथे. मग किती 6 वाजायला पाहिजे होते, 6 वजा तुमचा इथं 16 मिनिटे जर मायनस जर केलं तर 5:44 इज करेक्ट आन्सर. काय 5:44, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. ओके क्लिअर. मग त्याच्यानंतरचा बघा, आता हा मिरर इमेज किंवा त्या पद्धतीने आहे. तर एक लक्षात घ्या, आरशा जवळची प्रतिमा आरशा जवळ येणार, म्हणजे 4 पहिले येणार, हा येणार नाही. 4 पहिले येणार, परंतु 4 पहिले येताना सुद्धा हा डायरेक्टली तुमचा तिथे जशाच तसा येत नाही ना, म्हणजे हा इकडचा टोक असा आहे, तर या पद्धतीने तुमचा असा टोक येणार. देन त्याच्यानंतर या पद्धतीने असं होणार, म्हणजे असं दिसणारा ऑप्शन तुमचा हा आहे. यापैकी नाही म्हटलं तर एकदा पाहून घ्यायचा पुन्हा. जर आपण याला जर उलट केलं तर याच पद्धतीने इकडे उलट्या तोंडाचं होणार, म्हणजे इकडचं म्हटलं तर हा या पद्धतीने असं इथे असं होणार, ठीक आहे. म्हणजेच हा एक्झॅक्टली करेक्ट करत आहे, म्हणून तुमचं उत्तर कोणतं येणार, ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. त्यानंतरचा बघा आता पुढचा, मग झेड इज इक्वल टू 52. झेड इज इक्वल टू किती 52. झेडचा नंबरिंग किती 26. 26 गुणिला 2 म्हणजे किती होतं 52. आणि एसी म्हटलं तर किती 8. एसी म्हटलं तर किती होत आहे 1 अधिक 3 म्हटलं किती 4 गुणिला 2 म्हटलं तर किती होतं तुमचं 8. म्हणजे त्या अंकांची बेरीज करून त्यांच्या संख्यांचे जे नंबरिंग आहे त्यांची बेरीज करून दुप्पट करणे. मग त्याच्यानंतरचा जर आपण इथं विचार जर केला तर मग मॅडचा आपण डायरेक्टली विचार करूया. मॅड इज इक्वल टू काय, तर मॅड म्हटलं तर याचा नंबरिंग किती होतं सांगा. इथं 13 अधिक काय 1 अधिक किती 4, म्हणजेच किती होतं 18. 18 गुणिला 2 म्हणजेच किती होतं तुमचं 36. दिस इज द करेक्ट आन्सर. काय 36, म्हणून ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. मग ओके. देन पुढं नेक्स्ट त्यानंतरचा एक्सेल. आता एक्सेल म्हटलं तर इथं काय लिहून आहे बघा, एक्सेल 78 3 75 असं आहे असं. तर मला सांगा यार इथे देईन त्याच्यानंतर प्रत्येक जर इथे जर विचार जर केला पेंटला काय म्हणताय तुमचा 92610. तर एक्सेप्टला काय म्हणतात, आता बघा एक्सेप्ट तुम्हाला विचारताय, एक्सेप्ट जर विचारत असेल तर याचा क्वेश्चन मार्क. मला सांगा इथं तुमचं काही नंबरिंग नाहीये बघा, ईचं नंबरिंग तसं 5 तुमचा आहे, पण 5 इथं शेवटला आहे, परंतु नंतर 5 या नंबरिंग इथं 5 आहे का नाही आहे. म्हणजेच बघा इथं तुमचं ई आहे, इथे तुमचं ई आहे, पण इथे 7 आहे, इथे 7 आहे, म्हणजे त्यांचं काहीतरी कोडिंग आहे. म्हणजे ईचं कोडिंग किती तुमचं 7 अशा पद्धतीने निवडायचं आहे. म्हणजेच मला सांगा आता इथं त्याच पद्धतीने रिदम लागत असेल, म्हणून सी चा जर आपण विचार केला, सी डबल आहे आणि ते जवळ जवळ येणे आहे. म्हणजेच मला सांगा कोणत्याही तिथल्या जवळ जवळ यांचा तुमचा दुसऱ्या आणि तिसऱ्याचा डबल सारखा अंक पाहिजे. सारखा अंक नाही आहे म्हणजे हा येणार नाही. मग इथेही सारखा अंक आहे, इथेही सारखे अंक आहे, इथेही सारखे अंक आहे. आता देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला ए म्हटलं तर काय होणार बघा, इथला दुसऱ्या नंबरचा ए होता, इथं 2 नंबरचा म्हटलं तर पहिला काय होणार 2. आणि सी साठी काय ते इथं बघा सी आहे, सी ला काय येते 3 तिसऱ्या नंबरचा 3 3 2 3 3, म्हणजे तुमचा हा दुसरा ऑप्शन तुमचा सॉरी तिसरा ऑप्शन कॅन्सल झाला. मग एक तर तुमचा शेवटचा नाही तर दुसरा ऑप्शन इथे होणार. मग आता हा देन या चौथ्या नंबरच्या याच्यावरून समजून येईल, चौथ्या नंबरवर ई आहे आणि ई ला किती 7 आहे, 7 असल्याने 2 3 3 7 असं म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार बी, कारण तिथे 9 आहे म्हणून हा येणार नाही. अशा पद्धतीने तुमचं तिथे उत्तर मेंटेन करणे गरजेचे राहील. ओके. देन पुढं 6 मुले वर्तुळाकार केंद्राकडे चेहरा करून बसले आहेत, पी च्या डावीकडे दुसरा. मग 6 मुले म्हणताय तर आपण 6 मुले म्हटल्यानंतर असं व्यवस्थित असं या पद्धतीने करून घ्यायचा. झाले 6, ठीक आहे.
तर बसलाय पीच्या डावीकडे. कोण? पीच्या डावीकडे दुसरा एम आहे. पीच्या डावी पी इथं बसला म्हणजे इकडे पाहता 1 2 इथं एम आहे. देन पुढं एम जो एनच्या समोर बसतो. कोण? एम. एमच्या समोर एन हा टीच्या डावीकडे लगेच आहे. एन हा टीच्या डावीकडे म्हणजे टी जर इकडे जर पाहत असेल तर टीच्या डावीकडे एन, तर टीच्या उजवीकडे दुसरा यम आहे. टीच्या उजवीकडे दुसरा यम आहे. ऑलरेडी आहे. सीच्या समोर पी आहे. सीच्या समोर पी. हा, सीच्या समोर कोण? पी किंवा पीच्या समोर सी व उरलेल्या जागेवर आर आहे. बस खतम, सर्व झाले सेटलमेंट. तर सी हा आरच्या डावीकडे दुसरा आहे. सी हा आरच्या डावीकडे दुसरा आहे. अगदी बरोबर आहे तुमचा पहिलाच ऑप्शन. काय राहणार? सी. बघा, सी आर. आर तुमच्या केंद्राकडे पाहता. केंद्राकडे पाहताना डावीकडे म्हटलं तर 1 2. सी हा आरच्या डावीकडे दुसरा, म्हणून दुसरं काही पाहण्याची गरज नाही. सी चे आर पासूनचे स्थान म्हणताय. सी चे आर आणि इथेही लक्षात घ्या ना, इथं काहीच नाहीये. इथं सी आणि आर बद्दल बोललंही नाहीये. तो विषय संपला. ठीक आहे. या पद्धतीने थोडं विचार करणे गरजेचं होतं. देन पुढचा क्वेश्चन जर म्हटलं तर रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे. रामचे मार्क कोणापेक्षा? राणीपेक्षा जास्त आहे. राणी जर इथं विचार जर केला आणि राणीचे मार्क रत्नापेक्षा. राणीचे मार्क कोणापेक्षा? रत्नापेक्षा. रत्नापेक्षा आहे रत्ना. देन रत्नापेक्षा कमी आहे म्हणजे सॉरी, हे असं गोलीगत धोका होऊन जाते. मग पूर्णपणे वाचून घ्यायचं सेंटेन्स, आपल्याकडून जरा गडबड घोटाळा होईल. ठीक आहे. जर इथं जर विचार जर केला तर पुन्हा देन त्याच्यानंतरचं बघा आता. हा, पुढं रत्ना आहे. कोण? रत्ना जर इथं जर विचार राणी, मग रत्नापेक्षा कमी आहे. कोणापेक्षा? रत्नापेक्षा कमी आहे. राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत आणि रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहे. हा, मग आता रत्ना इथं येणार. रत्ना इथं घेऊया आपण रत्ना. देन त्याच्यानंतर पद्माचे मार्क रत्नापेक्षा जास्त आहे. कोणाचे? पद्माचे मार्क रत्नापेक्षा जास्त. पद्मा. ठीक आहे. पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. रत्नापेक्षा अधिक मार्क आहेत. दोघांना म्हणजे रत्नापेक्षा अधिक मार्क आहे. तर सर्वात कमी मार्क कोण? सर्वात कमी मार्क कोणता आहे? राणी. या पद्धतीने तुमचं उत्तर येणार. म्हणून ऑप्शन कोणता येणार? डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहील. ओके. पुढं तर आपण जर विचार जर केला तर हा जो बघा आता इथं लॉजिक लागलं लवकरच, नाहीतर जरा घरी आल्यानंतर सुद्धा लागणार नाही. ठीक आहे. मग आता मला सांगा, इथे नेहमी या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुमचा एकतर या दोघांचा रिलेशन याच्यासोबत किंवा यांचा गुणाकार किंवा काय किंवा यांची आडव्यांची बेरीज किंवा उभयांची बेरीज, म्हणजे 20 अधिक किती 22 अधिक किती 5 जर आपण जर केला तर उत्तर किती होता? 47 होत आहे. क्लिअर. आणि देन 18 अधिक 10 अधिक तुमचा 19 जर केला तर यांची सुद्धा टोटल किती होतं? 37 आणि किती होतं? 47. मग 9 अधिक 15 जर केला आणि अधिक काय करू म्हणजे 47 येणार. म्हणजे 9 आणि 15 किती होतं? 24. 24 मध्ये जर तुम्ही 23 जर मिळवले तरच 47 होत आहे. मग 23 येण्यासाठी कोणता? ऑप्शन ए इज तुमचा करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. मग ओके. देन या पद्धतीने तिथे विषय होता. पुढचं आता बघा, देन त्याच्यानंतरचं या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आता चौकोन किती म्हणताय, हा तुम्हाला अशा टाईपचा एक क्वेश्चन विचारेल. मग चौकोन किती? चौकोन किती जर असं म्हटलं तर चौकोनचं काय येणार? बघा, मोजून घ्यायचं नंबरिंग 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीने आहे. आणि इथं 1 2 3. मग यांची 7 म्हटलं तर 7 n = 7 जर म्हटलं तर 7 गुणिला काय होत आहे तुमचं? 8. 7 8 56 भागीला 2 होते. समजा एकूण संख्या आपण काढतो तेव्हा काय होते? देन त्याच्यानंतर या पद्धतीने राहणार. म्हणजे उत्तर काय राहणार सांगा. इथं जर भाग जर 4 4 7 किती होतं? 28. म्हणजे 28 राहिला. एक आडव्यांची बेरीज, आडवी बेरीज किती येते तुमची? 28. आणि उभ्या मधली बघा 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे उभ्यांची बेरीज काय होतं म्हटलं तर 1 अधिक 2 अधिक 3 म्हटलं तर काय होणार तुमचं? 6. मग आता देन त्याच्यानंतर तुमच्या त्या आडव्यांची बेरीज आणि उभ्यांची बेरीज म्हणजे टोटल जर तुम्हाला काढायचं आहे एकूण जर चौकोन जर विचार जर केले एकूण तर काय होणार? 28 गुणिला काय होणार? 6. मग साइन 8 48 चे 8 हातचा 4 साइन 12 4 किती होतं? 16. म्हणजे 168 इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. मग देन त्याच्यानंतरचं बघा आता पुढचा क्वेश्चन जर आपण विचार जर केला तर काय ते 72 तासामध्ये एका घड्याळाच्या तासकाट्याचे किती वेळा पूर्ण परिभ्रमण होईल?
एका तासामध्ये म्हणजे पूर्ण परिभ्रमण म्हणजे पूर्णपणे 360 डिग्री असं होणे, 360 डिग्री होणे. तर मग मला सांगा, एका तासामध्ये तुमच्या एका घड्याळाच्या तास काटायचे, तास काटा एका तासामध्ये एकच तर जाते, 12 तासामध्ये पूर्ण होते की नाही. पूर्ण परिभ्रमण म्हणजे 360 डिग्री फिरणे. मग पूर्ण परिभ्रमण म्हटलं तर परिभ्रमण पूर्ण जर विचार जर करायचा झाला तर 360 डिग्री केव्हा केव्हा होणार, जेव्हा टोटल फिरेल तेव्हा. एका तासामध्ये टोटल फिरेल का, 12 तासात. किती तासात परिभ्रमण केव्हा होणार, 12 तासात. 12 तासात पूर्ण परिभ्रमण, एक परिभ्रमण होणार. तर तुम्हाला किती तासात म्हणताय सांगा बरं, 72 तासात. किती, 72 भागीला किती, 12, म्हणजे उत्तर काय तर 12×72, म्हणजे 6 वेळा तुमचं तिथे परिभ्रमण होतील. म्हणून ऑप्शन कोणता आहे ना, 6 इज अ करेक्ट आन्सर, म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपण क्वालिटी क्वेश्चन बघितलेले आहे. आपल्या नेहमीच आपले व्हिडिओज फॉलो करते, पण अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसणार तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. कारण आता तुम्हाला पोलीस भरती लगेचच काही दिवसातच तुमचं लेखी परीक्षेचं आयोजन होणार आहे शिपायाचं. तर डेफिनेटली तुम्हाला त्या अनुषंगाने फायदा होईल. इतर सरळ नंतर एमपीएससी घेणार, त्यामध्ये सुद्धा निश्चितपणे फायदा होईल, हे मात्र नक्की. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद. ओके.